ची बातमी. मराठा कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता उद्या सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर लवकर निर्णय व्हावा यासाठी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख झाला. महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावर आत्महत्या होत आहेत, त्यामुळे प्रकरण लवकर सुनावणीसाठी घ्यावं अशी विनंती करण्यात आली. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. प्रकरण लवकर निकाली काढावं असे निर्देश उच्च न्यायालयाला देण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यायला सुरुवात केली आहे. या अर्जात इच्छुक उमेदवारांना आपली वैयक्तिक माहिती यासह पक्षासाठी केलेलं कार्य, आंदोलन याची नोंद करायची आहे. कुणाला उमेदवारी द्यायची हा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला तरी इच्छुकांमधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेस आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपण बघू शकतो की इच्छुक उमेदवारांकडनं उमेदवारी अर्ज भरून घेतले जात आहे आणि या अर्जाची जर का तुम्ही कॉपी बघितली तर या कॉपीवर लिहिलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा हा अर्ज आहे आणि नगर परिषद सदस्य असेल तर त्यांना नगर परिषद सदस्यासाठी इच्छुक असल्याचा अर्ज भरून द्यायचा आहे. काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज तुम्ही आजपासून वितरित करत आहे. यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? तर आम्ही आजपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणं इथून म्हणजे देणं सुरू केले आहे आणि त्यानंतर हे आम्हाला सर्व माहिती भरून तुम्ही किती वर्षापासून पदावर काम करत आहात, संघटनेमध्ये तुम्ही कोणते काम केले, पक्षासाठी किती आंदोलन केले आणि तुमच्या ज्या स्तरावर तुम्ही जिल्हा परिषदची मागणी करत आहात, पंचायत समिती, नगर परिषद अध्यक्ष किंवा नगर परिषद सदस्य, तर ते ही सर्व माहिती घेऊन तुम्ही तिथे किती काम केलं आहे सर्व माहिती घेऊन आम्ही याच्यावर आमचे जे नेते आहे माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांना म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेब, राजेंद्र मोडकजी असणार, कामठीचे नेते सुरेश भोयर असणार, संजयजी मेश्राम. मला एक सांग, एक व्यक्ती किती ठिकाणसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज घेऊन जाऊ शकतो? नाही, इच्छुक उमेदवार म्हणून तो कितीही ठिकाणसाठी घेऊन जाते. नंतर निर्णय जे आहे ते सर्व पक्षश्रेष्ठी आणि जे जिल्हा मंडळ म्हणून आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे इथे जिल्हा प्रभारी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि जे माजी मंत्री राहणार, माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्व इथे बैठक होणार आणि त्या बैठकमध्ये निर्णय घेण्यात येणार.